नवनीत राणांवरील टीकेवर संजय राऊत ठाम आहे. नटीला नटी नाही तर काय म्हणायचं असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. आपण कायम पार्लिमेंटरी शब्दांचा उपयोग करतो असं राऊतांनी म्हटलेत. मला कोणी मराठी भाषा शिकू नये असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय. दरम्यान संजय राऊतांनी महिलांचा अपमान केला असून बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तात्काळ राऊतांची हकालपट्टी केली असती असं राणांनी म्हटलं. त्यानंतर बोलताना राऊत बोलत होते. यावेळी आपण पार्लिमेंटरी शब्दांचा वापर करतो असं देखील राऊत म्हणाले. महिलांची संस्कृती जोपासणारी अमरावती, या अमरावतीमध्ये येऊन इतक्या खालच्या स्तरावर नवनीत राणावर टीका करणं, अशा प्रकारचं मला असं वाटते. महिलांचा अपमान तर त्यांनी केलंच आहे, पण देशातल्या राज्याच्या सगळ्या कलाकारांचा अपमान केला. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट जर असते तर आजच्या क्षणी संजय राऊतची हकालपट्टी केली असती. या महाराष्ट्रातल्या महिलाचा अपमान केला म्हणून हे उद्धव ठाकरे आणि जनाब संजय राऊत जर असं महिलांचा अपमान करत असेल, मला विश्वास आहे नवनीत राणांच्या पाठीशी अमरावतीची जनता आहे. येणाऱ्या 26 तारखेला नक्कीच या जनाब संजय राऊतचे विचार काढतील आणि 3 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून. मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो. मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको. मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे. मी पत्रकार आहे, मी संपादक आहे. मला कोणी मराठी भाषा शिकवू नये. अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात संजय राऊतांनी टीका केली होती. मात्र त्यावरती आता रवी राणा यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आमदार रवी राणा यांनी उत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा मला कोणी मराठी भाषा शिकू नये असं राऊतांनी म्हटलेलं आहे. तर नवनीत राणांवरील टीकेवर संजय राऊत हे ठाम आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.